हृदय चांगलं राहावं. हृदयाला जर काही प्रॉब्लेम्स आलेत आपले, तर कुठले कुठले प्रॉब्लेम येतात, त्याचे रिपोर्ट्स कसे बघायचे, हे आपण डिस्कस करू. आणि हृदयाचं ऍक्च्युली कार्य काय आहे हार्टचं, ह्याविषयी समजून घेऊ. आणि आपली औषधं आहार विहाराच्या मदतीने आयुष्यभर माणसाला निरोगी कशी ठेवतील, किंवा एखाद्या माणसाला जर खूप क्रिटिकल पोझिशन मधून सुद्धा त्याला म्हणजे हार्ट डिजीज रिव्हर्सेबल हा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये काम करत असताना आपल्याला तर हे थोडं समजून घ्यायचं आपल्याला. मी एक स्क्रीन शेअर करतो. दिसते आपल्याला? स्क्रीन दिसते सगळ्यांना ना? येस सर. येस सर. ओके, ग्रेट. आता WHO आपण ज्या सेक्टरमध्ये काम करतो, त्याचा एक आपण म्हणतो ना की एक शिखर असतं एक कुठलं तरी, जिथून ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटरिंग होतात, किंवा ह्या सगळ्यांचं एक काय म्हणतो आपण, डेटा मेंटेन केला जातो. ऍट प्रॅक्टिकल डेटा मेंटेन केला जातो. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना काय करते, कंट्री वाईज कशा पद्धतीने कुठले आजार आहेत, कुठली पॅथी तिकडे काम करते, कुठला जास्त त्रास आहे, किंवा जे काही असेल हेल्थ विषयी, या सगळ्या गोष्टी इथं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक डेटा बनवते आणि एक स्टेटस बनवत असते. तर इंडियाचं स्टेटस त्यांनी काय बनवलंय, की सगळ्यात जास्त डायबेटिक पेशंट कुठे आहे? तर आपल्या इंडियामध्ये. याची बरीच कारणं आहेत. ज्यावेळी आपण मधुशक्तीवर बोलू त्यावेळी ह्याच्यावर आपण एकदम डिटेल डिस्कस करू. त्यानंतर सगळ्यात जास्त कॅपिटल ऑफ कॅन्सर इंडिया होऊन बसलंय. याची कारणं कितीतरी कारणं अशी आहेत. त्याच्यामध्ये आपले सगळेच प्रोडक्ट त्याला सपोर्ट करतात. आणि 67 इंडियन्स आर डाईंग बिकॉज ऑफ हार्ट डिसीज. म्हणजे विचार करा हा डेटा किती मोठा आहे. 67% लोक साधारण हार्टच्या प्रॉब्लेममुळं त्यांची नॅचरल डेथ नव्हता, अशी डिजीज डेथ जी होती याच्यावर काम होतं. बाकी तर मग डायजेस्टिव्ह डिसऑर्डर असेल, आपण काल पाहिलं 85% इंडियन आर हॅव्हिंग डायजेस्टिव्ह डिसऑर्डर. म्हणजे कुठले ना 100 पैकी 85 लोकांना काही ना काही आजार दिसतात. ह्याच्यामध्ये पोटाच्या तक्रारी असतात. आपण काल त्याच्यावरती चर्चा केली. आणि ब्रेन डिसऑर्डर, म्हणजे ब्रेन डिसऑर्डर आणि हार्ट डिसऑर्डर हा आज आपला कन्सेप्ट आहे. आणि हा डिपेंड असतो आपल्या ब्लड फ्लोवरती, आपल्या आतमध्ये असलेला जो काय म्हणतो ब्लड व्हेस्कोसिटी जी असते, पूर्ण शरीरामध्ये जो रक्त पुरवठा वाहत असतो, याच्यामध्ये कुठेतरी अडथळे येतात, याच्यामध्ये कुठेतरी घट्टपणा येतो. याची कारणं काय आहेत, आणि मग कुठला ऑर्गन इफेक्ट करतो, किंवा कुठल्या ऑर्गन मध्ये प्रोडक्टिव्हिटी कमी होते, आणि मग आपल्याला असे काही, कारण 10-12 ज्या वेन्स असतात मेन ब्रेनला सप्लाय करणाऱ्या, ब्लड सप्लाय करणाऱ्या, ह्यातली चोकअप झाली का तुम्हाला ब्रेन स्ट्रोक येणार, म्हणजे ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो. हार्टमध्ये जर तीच गोष्ट जर हार्टला घडली, तर हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक, सिव्हिअर अटॅक, मायनर अटॅक, हे असे सगळे प्रकार असतात. हे सगळे हार्टचे होतात. त्याची कारणं काय आहेत आपल्याला समजून घेणं गरजेचं. म्हणजे किती मोठा डेटा आहे. आणि न सांगता येणारा पाहुणा आजार म्हणजे हार्ट डिजीज. न सांगता आपण बऱ्याच वेळा ऐकतो, काल माणूस भेटला, बोलला, दिसला, आणि दुसऱ्या दिवशी त्याची काहीतरी बॅड न्यूज येते, कुठेतरी हॉस्पिटलाइज होतो, डेथ होतो. अशा बऱ्याच गोष्टी करायचं कारण काय आहे, की आतमध्ये काही ना काही खळबळ चालू असते, आतमध्ये काही ना काही केमिकल रिएक्शन चालू असतात, आणि ह्या सगळ्या रिएक्शनचा इम्पॅक्ट हळूहळू शरीरावर होत असतो, स्टेप बाय स्टेप. म्हणून आपल्याला हे समजून घेणं गरजेचं. आता हार्ट म्हणजे काय, तर हे पहिलं आपण थोडं समजून घेऊ. हार्ट म्हणजे काय आहे, साधारणपणे मुठ्ठी जी बंद मुठ्ठी आहे आपली, इतकाच तो आपल्याला बंद मुठ्ठी जी आहे तितकाच आपल्याला हार्टचा आकार असतो. आणि याचं मेन काम काय आहे, आपल्या शरीरातला हा पंप आहे, पंप. आपल्या शरीरातला हा पंप आहे. पंप पंप काय करतो, की प्रत्येक ऑर्गनला रक्त पुरवठा, त्यातले ऑक्सिजन, अन्नद्रव्य म्हणजे न्यूट्रिएंट पोहोचवायचं प्रत्येक पेशीला. प्रत्येक पेशीचं जे स्ट्रक्चर असतं, प्रत्येक ऑर्गनचं स्ट्रक्चर आतमधलं पेशींचं, ते त्याच्यावर काम करतं. कोणीतरी आहे ना याच्यामध्ये, हे कोण आहे इथं बघा सर, ते मूर्ती मूर्ती कोण आहेत सर, त्यांना जरा सांगा. संगमेश्वर, ते जरा मध्ये हे करतात ते बघा, त्यांना मला फक्त मीटिंग ऐका व्यवस्थित, बाकीच्यांना हा डिस्टर्ब हा होतो. सर. हा हा सर. हा मूर्ती नाव काय सांगू त्यांना ऐकवतो. हा, मूर्ती. ठीक, ओके. तर हे प्रत्येक पेशीला न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन घेऊन जायचं काम करतं. आणि प्रत्येक मिनिटाला साधारण 70 ते 75 वेळा हे धडधडतं. आपण पल्स चेक करतो ना, 70-72 पल्स ऑन अन ॲव्हरेज लागतात हातामध्ये. डॉक्टर पहिले आपले नाडीचं चेक करतो, त्याच्यामध्ये पल्स चेक केला जातं, की रक्त पुरवठा कसा होतोय.
ओके. आणि ह्या धडधडीमुळे सतत रक्त प्रवाहित राहतं आणि शरीरातल्या प्रत्येक ऑर्गन पर्यंत हे पोहोचवायचं काम करतो. मग याच्यामध्ये एकदा प्रसरण पावतं, एकदा आकुंचन पावतं. सर ते संभा मूर्ती म्हणून कोण आहे? रिमूव्ह करा त्यांना सर. रिमूव्ह करा. संगमेश सर, त्यांना रिमूव्ह करा सर. येस. ओके. हृदयाची कार्यप्रणाली कशी काम करते? तर बघा समजून घेणं गरजेचं आहे, की आपल्या शरीरामध्ये जे दूषित रक्त तयार होतं म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त तयार होतं. समजा मी इथं मारलं असं, तर इथल्या सगळ्या पेशी खराब झाल्या इथल्या. ह्या लगेच पेशी हार्टकडे जातात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो. आपण जे श्वास घेतो, हा परत ऑक्सिजन मिक्स होतो आणि हा ऑक्सिजन मिक्स होऊन परत हे रक्त परत आपल्या शरीरामध्ये फिरत असते. ही प्रक्रिया कंटिन्युअसली होत असते, ही प्रक्रिया. लक्षात घ्या म्हणजे आपल्या रक्त शुद्धीकरणामध्ये 2 अवयव इन्व्हॉल्व असतात. ते म्हणजे आपलं हृदय आणि दुसरं असतं आपलं लंग्स म्हणजे आपलं फुफ्फुस. जे श्वास आतमध्ये घेतात बघा, श्वास आतमध्ये घेतला म्हणजे काय झालं, रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळला आणि रक्तामधला कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला गेला. ही प्रोसेस कंटिन्युअसली होत असते. यालाच म्हणतात ब्रीथिंग सिस्टम. ओके. हे आणि ह्यात काय होतं, की ही सिस्टम आपल्या प्रत्येक ऑर्गनला ऑक्सिजन, प्रत्येक सेल्सला ऑक्सिजन घेऊन जाणं. तिथं आपण जे खाल्लेलं जे पोषण द्रव्य, जे व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, हे सगळे तिथपर्यंत पोहोचून त्याचं पोषण करायचं काम. म्हणजे इतका हार्ट महत्वाचा आपला ऑर्गन आहे आणि हा कंटिन्यू धडधडत असतो. बरोबर? फुफ्फुस याला मदत करत असतं. श्वास घेणं, श्वास सोडणं. बघा तुम्ही 1 मिनिटं जर ऑक्सिजन नाही मिळाला तर बॉडी लगेच म्हणजे अगदी डेथ होऊ शकते. इतकं त्याचं महत्व आहे आणि हा निसर्गातून आपल्याला हा ऑक्सिजन आयुष्यभर आपण फ्री ऑफ कॉस्ट घेतोय. म्हणजे निसर्गामध्ये, ह्या ब्रह्मांडामध्ये किती ताकद आहे. फक्त गरज आहे, की आपलं हृदय, आपलं फुफ्फुस, आपली बॉडी आपण आतून चांगली ठेवायची. बाहेर तर एवढं सगळं असून सुद्धा शुद्ध ऑक्सिजन आपल्याला आज हा निसर्ग देतोय आणि कंटिन्युअसली देतोय आपल्याला. कारण आपल्याला माहिती आहे, की जर ऑक्सिजन विकत घ्यायची जर वेळ आली, तर त्याची किती किंमत आहे, की जे आपल्याला आयुष्यभर हा निसर्ग आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट देतोय. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं हृदय जर निरोगी ठेवायचं आपल्याला, तर काय करावं लागेल याच्यामध्ये? तर आपल्याला नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. थोडासा रोजचं कार्डिक व्यायाम कुठले असतात? वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग. एखाद्याला जर घराच्या बाहेर पडता येत नाही, जर दम लागत नसेल, तर जिना खालीवर करू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये तुमचं जास्त तेलकट तुपट ज्याच्यामधून ट्रायग्लिसराईड, ट्रान्स फॅट आतमध्ये गेल्यानंतर हे आपल्या वेन्समध्ये ब्लॉकेज तयार करतात. याच्याबरोबर थोडं धूम्रपान ज्यांना सिगारेट स्मोकिंगची सवय आहे किंवा ज्यांना दारू प्यायची सवय आहे, अशा लोकांना थोडंसं पथ्य जर पाळली तर हा आजार होत नाही आणि आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवलं, तर ह्या जर गोष्टी आपण रेग्युलर केल्या आणि ताण नियंत्रण, कारण हा सगळा आजार जो आहे हृदयाचा हा भावनेशी निगडीत आहे. बघा थोडी भीती वाटली, थोडा राग आला, लगेच धडधड वाढते आपली. लगेच आपण लाल होतो. हृदयाचे ठोके वाढतात आपले. मग याला काय आहे, की आपल्याला थोडंसं याच्यावरती थोडंसं लक्ष जर दिलं, म्हणजे आहार, विहार, विचार आणि आयुर्वेदिक औषधं दिलं, तर 100% आपण याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि बीपी चेक करण्यासाठी 2 120 आणि 80 म्हणजे सिस्टोलिक आणि डायसिस्टोलिक. बरोबर? डायसिस्टोलिक असतो आणि एक सिस्टोलिक. हे 2 बीपी असतात खालचा आणि वरचा. हा नॉर्मल किती पाहिजे? 120 आणि 80 बरोबर. आणि समजा आकुंचन पावलं. आकुंचन ज्यावेळी पावतो हृदय, त्यावेळेस आपला साधारण बीपी असतो 120 आणि ज्यावेळेस प्रसरण पावतो त्यावेळी आपला याला म्हणतात डायसिस्टोलिक म्हणजे 80 बीपी असतो. हे पॅरामीटर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हृदयाचं थोडंसं कार्य आपल्याला जर माहीत असेल, तर आपण लोकांशी बोलताना त्या पद्धतीने आपण बोलू शकतो. त्यानंतर हे लिपिड प्रोफाइल सगळ्यात म्हणजे समजा काय झालंय मला, दम लागतोय किंवा काय झालंय, तर एक साधारण एक जनरल प्राथमिक जी टेस्ट असते ती असते लिपिड प्रोफाइल. ही हृदयाशी निगडीत आहे. की रक्तामध्ये आपला कोलेस्ट्रॉल किती आहे, ट्रायग्लिसराईड किती आहे, एचडीएल, एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल किती आहे. साधारण तुम्ही जर लिपिड प्रोफाइल जर कधी केलं, तर याच्यामध्ये तुम्हाला हे वाचता आलं पाहिजे. बघा सोपे रिपोर्ट्स असतात वाचायला. खूप काही जास्त अवघड याच्यामध्ये काही नसतं. त्याचं आता ह्या कस्टमरचं कोलेस्ट्रॉल किती आहे? 225. किती पाहिजे? 200च्या आत. याचा अर्थ हायर साइड आहे. ट्रायग्लिसराईड किती पाहिजे? 150 परंतु आहे किती? 190. ओके. आणि ह्याच्यामध्ये 2 कोलेस्ट्रॉल असतात, की एक कोलेस्ट्रॉल साधारणपणे 50च्या वर पाहिजे म्हणजे जे गुड कोलेस्ट्रॉल आहे. गुड कोलेस्ट्रॉलचं काम काय आहे? बॅड कोलेस्ट्रॉल शरीरामधले शोधणं आणि ते घेऊन जाणं आणि ते देणं तुमच्या किडनीला, की याला फ्लश करून टाक. बरोबर. गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. गुड कोलेस्ट्रॉलचं काम काय असतं? शरीरामध्ये जे तिथं बॅड कोलेस्ट्रॉल साचलंय, ते सगळं गोळा करायचं आणि सगळं ड्रेन करून टाकायचं. एवढंच काम असतं. आणि दुसरं एवढ्याच 2-3 टेस्ट ट्रायग्लिसराईड वाढतं कधी-कधी. त्याने हार्ट रिस्क वाढतं. ट्रायग्लिसराईड का वाढतं?
फॉर एक्झाम्पल समजा आपण एखाद्या दुकानात वडापाव खाल्ला, तर हे तेल कितीतरी वेळा उकळलेलं असतं. त्यामुळे त्यामध्ये ट्रान्स फॅट वाढतं, ट्रान्स फॅट. म्हणजे जर समजा तुम्हाला वडापाव खायचा आहे, तुम्ही जर घरी वडापाव खाल्ला तर ते 10% नुकसान करेल. परंतु जर बाहेर वडापाव खाल्ला, तर तो तुम्हाला 70, 80, 90% सुद्धा नुकसान करू शकतो. म्हणून शक्य होईल तेवढं घरी स्वच्छ आणि कारण तेल पुन्हा-पुन्हा जर उकळलं, तर त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट तयार होतं. कारण ऑलरेडी रिफायनिंग केलेलं तेल असतं. त्यामुळे केमिकल कंटेंट ऑटोमॅटिक त्यामध्ये उकळलं का वाढतो, एका ठराविक टेम्परेचर नंतर. आणि हे लोकं पुन्हा-पुन्हा यूज करतात. तसं जर नाही केलं तर ₹50 ला सुद्धा वडापाव आपल्याला परवडणार नाही देणाऱ्याला सुद्धा. म्हणून ते पुन्हा-पुन्हा रियूज केलं जातं. म्हणून हे हृदयासाठी थोडेसे पथ्य आणि हा एक रिपोर्ट आपल्याला वाचता आला पाहिजे. यानंतर मग पुढे 2D इको असतो. खूप त्रास आहे. 2D इकोमध्ये आपलं एल-व्हेव कळतं म्हणजे किती हृदय चालू आहे आपलं. त्यानंतर एन्जिओग्राफी करतात. त्याच्यामध्ये ॲट ॲक्चुअल आपल्या वेन्समध्ये पर्सेंटेजमध्ये ब्लॉकेज किती आहे ते कळतं. टी टेस्ट करतात. स्ट्रेस टेस्ट म्हणजे जर आपण जेव्हा ट्रेडमिलवर चालतो, तर खरोखर त्यावेळी बीपी शूट होतोय का आपला? ह्या सगळ्या पुढच्या टेस्ट आहेत. परंतु एक प्रायोगिक म्हणतो ना, की पहिली टेस्ट आहे लिपिड प्रोफाइल ही बघणं सुरुवातीला थोडंसं गरजेचं आहे. आता याच्याबरोबर पहिलं जसं की पहिली लोकं नॅचरल खायची, कष्ट भरपूर करायची किंवा स्ट्रेस कमी होता. त्यानंतर थोडंसं ऑटोमॅटिकच त्यांचं एक्सरसाइज व्हायचं. या सगळ्या गोष्टी अ, चांगल्या होत्या. झोप प्रॉपर 7-8 वाजता लोकं झोपायची. या सगळ्याचा एकत्रित परिणाम व्हायचा. मग आत्ता जर एखाद्या माणसाला निरोगी राहायचंय किंवा जर काही तक्रार आहे त्याची, लिपिड प्रोफाइलमध्ये थोडं डिस्टर्ब आहे किंवा दम-धाप लागते किंवा थोडं वाटतंय की ट्रायग्लिसराईड वाढलंय किंवा माझं हृदय चांगलं राहावं म्हणून आपलं हे हृदयवेधा आपण देऊ शकतो. याच्यामध्ये कंटेंट दिसतात 5 परंतु जास्त कंटेंट आहेत. आपला हा हिडन फॉर्म्युला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय याच्यामध्ये लसूण एक्स्ट्रॅक्ट आपण वापरतो. लसूण एक्स्ट्रॅक्टचं काम काय आहे? हे जी चरबी असते शरीरामध्ये ती वितळवायचं काम करतं. याच्यामुळे काय होतं जर बीपी कंट्रोलमध्ये राहतो आपला, सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि आपला हार्टचा जो रिस्क आहे ही कमी होऊन जाते. त्याच्यानंतर अद्रक जे आहे नॅचरल इकोस्प्रिन आहे. म्हणजे काय, की हे रक्त नॅचरली पातळ ठेवतं. व्हिस्कोसिटी वाढवून देत नाही ह्याच्यामध्ये. कारण आपल्या रक्तामध्ये असलेलं रेड सेल, व्हाईट सेल, प्लाझ्मा, प्लेटलेटचं कॉम्बिनेशन आणि हे रक्तामध्ये फिरत असतात. रेड सेलचं काम काय आहे? तर आपल्या प्रत्येक ऑर्गनला न्यूट्रिएंट ऑक्सिजन घेऊन जाणं. त्यानंतर व्हाईट सेल म्हणजे आपले सैनिक असतात, जे आपल्या शरीराचं संरक्षण करतात. प्लाझ्मा जो आहे आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करतो आणि प्लेटलेट ज्या जखमा असतात भरून ठेवाय भरून काढायचं काम करतो प्लेटलेट. मग ह्याच्यामध्ये जर आपल्याला अद्रक एक्स्ट्रॅक्ट जर आपण घेतला, तर हा अद्रक एक्स्ट्रॅक्ट काय करतो, हे लागतो म्हणजे काय म्हणतो आपण, की जे क्लॉट तयार व्हायची जी शक्यता असते किंवा ज्या घट्टपणा वाढायची जी शक्यता असते, ती कमी होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो लिंबू आहे, व्हिटॅमिन सी काय काम करते, तर कोलेस्टेरॉल आणि फॅट कमी करते, वजन कमी करायला मदत करते. 1 मिनिट चार्जिंग लावतो. ॲपल सायडर व्हिनेगर जे आहे, ॲपल सायडर व्हिनेगर याचंही काम आहे, की आपल्या ज्या हे आहेत, ज्या धमन्या आहेत आपल्या धमन्या, ह्याला फ्लेक्सिबल ठेवतं, कडकपणा येतो. सारख्या-सारख्या जर बीपी वाढला आपला, सारखे-सारखे जर स्ट्रेच झाली आपली धमनी, तर त्याच्यामध्ये कडकपणा येतो. त्याला लवचिक करायचं काम आपलं ॲपल सायडर व्हिनेगर करतं आणि आपल्या हृदयासाठी एनर्जी द्यायचं काम कोण करतं? तर शहद. याच्याबरोबर काही CoQ10, अर्जुन साल, काही एक्स्ट्रॅक्ट आपण वापरतो याच्यामध्ये. त्याच्या माध्यमातून ब्लॉकेज असतील, कोलेस्टेरॉल, दम-धाप लागत असेल, रक्ताचा घट्टपणा वाढलाय, एखाद्या पेशंट पॅरालिसिस पेशंट असेल, तर त्याचा मेन रूट कॉज जो असतो त्याचं ब्लड सर्क्युलेशन असतं. त्याच्यासाठी आपल्याला ह्याचा कॉम्बिनेशन आपण आपल्या सेल ट्रान्स बरोबर आपण पॅरालिसिसमध्ये हे देऊ शकतो. एखाद्या प्रिव्हेन्शनमध्ये एखाद्याला जर खूप स्ट्रेस आहे कामाचा, धावपळ आहे, वजन वाढलंय, दम लागतोय, अशा सगळ्या पेशंटसाठी आपण हृदयवेधा देऊ शकतो. 2 कंप्लेंट्स असतील, जॉइंट पेन पण दुखतात आणि त्याला थोडा दम पण लागतोय, तर आपला हृदयवेधा आणि आपण जॉइंट पेनचं पॅकेज त्याला प्रमोट करू शकतो आपण. मग सकाळी 15 ते 20 मिली सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात घ्यायचं. जरा कडक असतं हे थोडंसं, हार्ड असतं. एक्स्ट्रॅक्ट वापरतो आपण याच्यामध्ये आणि रोज थोडंसं 2 ते 3 महिन्याचा एक त्याला जर आपण 2-3 महिन्याचं टार्गेट दिलं, की 3 महिने आपल्याला आपल्या हृदयावर काम करायचंय. तर खूप चांगलं काम होतं आणि आपल्याकडं मॅरेथॉनला जी लोकं पळतात वर्षातून 2 वेळा, 4 वेळा, असे खूप क्लायंट आपल्याकडे आहेत. त्यांची स्वतःची कॅपॅसिटी वाढली आणि दिसतं, की जिना चढताना तो दम लागायचा तो बंद होतो. थोडंसं आपल्याला काय म्हणतो आपण थोडं त्याला फ्रेश वाटायला सुरुवात होते
किंवा एखाद्या टायमाला स्ट्रेस जरी आला तरी त्याचा शरीरावर परिणाम होत नाही, माणूस फायबल होत नाही. म्हणून हृदयवेदा खूप महत्वाचं हे आहे. आता याच्यामध्ये मी सगळं डिटेल आपल्याला ही पीपीटी पण पाठवतो. हिंदीमध्ये सगळं लिहून दिलंय, की अद्रकचं काम काय आहे, लसूणचं काम काय आहे, निंबू काय काम करतो. याच्यानंतर अर्जुन साल सगळ्यांना माहिती आहे, की अर्जुन साल काय करते, पूर्णपणे आपल्या रिस्क जी आहे हार्ट अटॅकची, ही खूप कमी करते. CoQ10 एन्झाईम हा असा घटक आहे, हृदयाची सूज कमी करणं, हृदयाचं पंपिंग चांगलं ठेवायचं आपण काम करतो याच्यामध्ये. याचबरोबर आपलं एक ओमेगा 3 जे आहे 369 आपण देतो, ज्याला बीपीचा खूप जुना त्रास आहे. आपण कुठलीही गोळी लगेच बंद करायची नाही. त्याची कोलेस्ट्रॉलची असेल, बीपीची असेल, ती हळू बंद होईल. कारण सवय लागलेली असते त्या माणसाला गोळ्या खायची, बरोबर? म्हणून लगेच बंद न करता हळू त्याचं मॉनिटरिंग करून बीपी वाढतोय का? दिवसाआड थोडी डोसेस कमी करत करायची असते कमी. ओके. आता हे डॉक्टर बडेच ओमेगा 369 म्हणजे असं आहे, की हे तुमच्या हृदयासाठी अतिशय चांगलं काम करतं. तुमच्या हृदयाच्या म्हणजे होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर सुद्धा याचं खूप चांगलं काम आहे. ब्रेन हेल्थमध्ये कारण आपला जो ब्रेन आहे हा सगळा फॅटी ॲसिडनी बनलेला असतो. तर त्याला त्याची कार्यक्षमता सुधारायचं काम करतं. आपली मेमरी पॉवर असेल किंवा आपली मेंटल पॉवर या दोन्ही गोष्टीवर काम करतो. यानंतर आपल्याला शरीरामध्ये ओमेगा 3 बनवलं जात नाही. म्हणजे असे काही एन्झाईम्स आहेत 21 पैकी 17-18 की जे शरीर बनवतं, पण असे काही ठराविक एन्झाईम आपल्याला बाहेरूनच घ्यावे लागतात. यावर काम होतं. याच्याबरोबर जे जॉइंट पेनचे त्रास असतात, याच्यामध्ये फॅटी ॲसिड जे आहे ते तुमचं आर्थराइड्समध्ये म्हणजे संधिवात जो जुनाट आहे, याच्यामध्ये खूप चांगलं काम करतं आणि तुमच्या त्वचा म्हणजे स्किनसाठी सुद्धा याचा चांगला खूप मोठा रोल ह्या ओमेगा 3 चा आहे. शक्य असेल तर सकाळी आपला हृदयवेदा आणि संध्याकाळी ओमेगा 369 असं जर कॉम्बिनेशन जर आपण दिलं, तर अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने याचा चांगला रिझल्ट्स येतो. स्किनसाठी काम करेल, तुमच्या हाडांसाठी काम करेल, हृदयासाठी काम करेल, ब्रेनसाठी काम करेल. फ्रेशनेस जो असतो शरीरामध्ये आणि डिटॉक्सिफिकेशन होतं. वजन कमी करायला मदत करते, स्ट्रेस कमी होतो. असे असंख्य फायदे म्हणजे नुसतं पेशंट शोधायचं नाही. प्रत्येक घरामध्ये कमीत कमी तुम्ही घरातल्या कर्त्या माणसाला किंवा कोणी महिला भगिनी असेल किंवा वयस्कर माणसं असतील, तर सांगायचं सर ₹30 ₹40 दररोजच्या खर्चामध्ये तुम्ही तुमचं घरच्यांचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. हळू सर्व्हिसिंग जर झालं आपलं हृदय आणि अख्ख्या व्हेसल साफ होतात आतमधून. ब्लड व्हिस्कोसिटी, लिपिड प्रोफाइलमध्ये खूप फरक दिसतो. पण फिजिकली त्या कस्टमरला जो स्वतःमध्ये जो फ्रेशनेस जाणवतो, दम लागायचा कमी होतो, प्रोडक्टिव्हिटी वाढते, शांत झोप लागते. ही सगळी लक्षणं त्याला प्रॅक्टिकली बघायला मिळतात. आता याच्यामध्ये ओमेगा 3 चे सगळे फायदे मी इथे लिहून काढलेत सगळे, की कशा-कशाला हे काम करते. ओमेगा त्वचा असेल, हार्मोनल चेंजेस असतील किंवा बघा इथे लिहिलंय ओमेगा 369 आवश्यक फॅटी ॲसिड है जो शरीर खुद नहीं बना पाता की याला बाहेरूनच आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं ओमेगा 369 आहे. हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल. कॉम्बिनेशन आहे. गुड फॅट म्हणतात याला. कारण बऱ्याच लोकांना वाटतं की फॅट लागतो, परंतु गुड फॅट लागतं. आपलं जे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी करायला मदत करतो. खूप सपोर्टिव्ह दोन्ही गोष्टी म्हणजे अँटीऑक्सिडंट आणि आयुर्वेदिक रसायन याचं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. ओमेगा 3 आणि हृदयवेदा. हे दोन्ही शक्यतो द्यायचा प्रयत्न करा. याचे खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकाला माहिती आहे, बीपीची गोळी खाल्ल्यानंतर फक्त 7 ते 8 तास ती काम करते किंवा तेवढ्यापुरती आपली फक्त वेन्स, आपली शीर, आपली धमनी तेवढ्यापुरती मोठी होते. परत ती कमी होते. परंतु याच्यामध्ये याच्या मार्गामध्ये आलेलं जे कोलेस्टेरॉल, फॅट साठलंय, प्रोटीनच्या गाठी झाल्यात किंवा कोलेस्टेरॉल क्रिस्टल आहे, हे कमी करणं खूप गरजेचं असतं आणि याचबरोबर आपली जी लवचिकता धमन्यांची कमी झाली. मग जर लवचिकता कमी झाली, तर काय करतात डॉक्टर? तिथं स्टेंट टाकतात. याला म्हणतात एन्जिओप्लास्टी. स्टेंट टाकतात. परंतु ती प्रोसेस थांबत नाही. तुम्ही समजा इथं जर तुम्ही स्टेंट टाकली, तर पुढे कुठेतरी हार्डनिंग होऊ शकतं. म्हणून काय करावं लागेल आपल्याला त्याच्या रूट कॉजवर काम करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकालाच वाटतं मला सगळीकडे फिरता आलं पाहिजे. बघा, प्रत्येकाच्या एक साधारण एक काही इच्छा असतात. प्रत्येकाला वाटतं मला सगळीकडे फिरता आलं पाहिजे, सगळं खाता आलं पाहिजे, माझी एनर्जी लेव्हल टिकली पाहिजे, माझी पर्सनॅलिटी चांगली वाटली पाहिजे, माझं जे सेक्स लाईफ किंवा माझं फॅमिली लाईफ चांगलं पाहिजे, माझा परिवार निरोगी पाहिजे, मला चांगले पैसेही पाहिजे आणि मला सन्मान पण पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय लागतं? तर आपलं आरोग्य चांगलं लागतं आणि आरोग्यामधला हे मोठा फॅक्टर जो आहे हार्टचा, खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर दम लागायला लागला, तुम्हाला जर लिमिटेशन्स येतात तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये, तुम्हाला जे करियर करायचंय यासाठी किंवा जी वयस्कर माणसं आहे, सारखी आजारी पडतात, सारखं त्यांना कुठेतरी दवाखान्यात घेऊन जायला लागतं. यासाठी आपण त्याचा पेन पॉइंट कस्टमरचा शोधणं गरजेचं आहे.
की त्याला नक्की काय त्रास आहे, त्याला नक्की काय वाटतंय बाबा, कुठला त्रास जास्त वाटतोय, काय त्याची हिस्ट्री काय आहे. पॅरालिसिस मध्ये पण आपण एक चांगले याचे रिझल्ट सेल ट्रान्स बरोबर आपण याचे घेऊ शकतो. आणि थोडंसं आपल्याला प्रत्येकालाच याचे रिझल्ट्स काही शूट करणं गरजेचं आहे. काल बघा ऍसिडिटीचा व्हिडिओ डोंगरे साहेबांनी टाकला. बऱ्याच जणांनी तो शेअर केला. अशाच पद्धतीने आपल्याला बरेच रिझल्ट शूट करणं गरजेचं आहे. बाबा डॉक्टरांना काय तुम्हाला काय फरक वाटला हे औषध घेतल्यानंतर? ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याकडे प्रोफाईल बुक पाहिजे. चॅरिटीचं बुक आपल्याकडे एक पाहिजे. त्यानंतर आपल्याला प्रॉडक्टचं बुक आपल्याकडं सगळं पाहिजे. आपला कॉम्बिनेशन सीट आपण बनवलंय. ते कॉम्बिनेशन सीट आपल्याकडे प्रत्येकाकडे पाहिजे. कुठल्या आजारावर? प्रत्येक वेळी सीनियर, प्रत्येक वेळी डॉक्टर अवेलेबल होईल असंच नाही. आणि कधी-कधी काय होतं माहिती आहे का? तुम्ही जेव्हा तिथून डॉक्टरला कॉल करता किंवा तुमच्या सीनियरला कॉल करता, तुमची व्हॅल्यू कमी होऊन जाते तिथं, की यांना नॉलेज कमी आहे. ठीक आहे, क्रिटिकल पेशंट असेल, तर त्याला 100% सपोर्ट घेतला पाहिजे. पण एखाद्याला समजा जर कोलेस्ट्रॉल वाढलंय आणि तुम्ही सीनियरला फोन करताय, तर तो म्हणतो तुझ्या सीनियरला घेऊन ये किंवा तुझ्या सीनियरला मी भेटतो किंवा डॉक्टरकडे मला घेऊन जा. मग ते काय होतं, औषध ₹900 आणि खर्च झाला ₹500 त्याला आणण्यात-नेण्यात. असंही होऊ शकतं. जागेवर स्पॉट क्लोजिंग करायला शिका. काही ना काही त्याला द्यायला शिका, की "सर हे सगळं, हे बघा रिझल्ट्स आमच्याकडं, हे बघा याचा अनुभव." अशा पद्धतीने जर आपण काम केलं, तरच मोठं काम होऊ शकतं. नाहीतर प्रत्येक पेशंटला तुम्ही डॉक्टर सांगाल, तर तो म्हणेल, "तू नको काय सांगू मला, डॉक्टरकडे घेऊन जा." मग कधी जायचं? तर तो म्हणेल, "पुढच्या वर्षी जाऊ. आता 2027 ला मी फ्री आहे, मग जाऊ." म्हणजे तुमचा वेळही गेला, सगळंच गेलं. म्हणून शक्यतो छोट्या-छोट्या गोष्टीसाठी आपण स्वतःच आपल्याला कॉम्बिनेशन थोडा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यावरती आपल्याला व्हिडिओज आहेत आपले बरेच आपण बनवलेत. त्यानंतर आपले रिझल्ट्स आपण आता शूट करतोय. आपलं प्रोफाईल आहे. काही कंटेंट चांगला आपण क्रिएट केलाय किंवा ऑनलाईन प्रेझेन्स चांगला आहे. याचा वापर करून तुम्ही स्पॉट क्लोजिंग करायला शिका. बरोबर. एखादा क्रिटिकल आजार आहे, नाही समजलं, तर त्यावेळी डॉक्टरला लागतोच. सीनियरची गरज लागते. परंतु छोट्या-छोट्या गोष्टीसाठी, कारण तुम्हाला हा तुमचा बिझनेस आहे आणि तुम्हाला जर मोठं व्हायचंय, तर प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही. सायकल आपण सुरुवातीला चालवतो, तर थोडा वेळ लागतो, घाबरतो, पण नंतर हळू प्रॅक्टिस होते. पण तुम्ही जर तुमचा कॉन्फिडन्स लेव्हलच नाही वाढवले, होऊन काही होत नाही. समजा एखाद्या कस्टमरला दिलं, तर 15 मिली द्यायचे सकाळी. काही ना काही त्याला रिझल्ट येईल. आपल्याला कळालंय, की त्याला हृदयामध्ये अडचण आहे. त्याला थोडंसं डॉक्टरनी सांगितले. विचारायचं डॉक्टरनी काय सांगितलं? काही व्यायाम सांगितलेत का? बरोबर. हे सगळं आपण जर व्यवस्थित सांगून त्याला जर सांगितलं, की हे सगळं डॉक्टरनी सांगितलंय बाबा, की आम्हाला ह्या गोष्टी करायच्या. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे याला काय द्यायचंय कस्टमरला समोरासमोर. लगेच त्याला काढून दाखवा 4 रिझल्ट. अशा पद्धतीने स्पॉट क्लोजिंग करणाऱ्याचा खरा बिझनेस होतो. स्पॉट क्लोजिंग म्हणून प्रत्येकाकडं कमीत कमी एक किट आपल्याकडे पाहिजे. बघा शेवटी पानटपरी टाकतो आपण छोटीशी, तर कमीत कमी आपल्याला ₹50,000-50,000 खर्च करून माणूस तिथं 10-10, 12-12 तास, सकाळी 9ला पानटपरी उघडली तर रात्री 11-12 पण ती चालू असते. का? त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. परंतु आपण एवढा करोड रुपयाचा बिझनेस घेऊन चाललोय. आपलं एवढं व्हिजन एवढं मोठं आहे. एवढे प्रॉडक्ट चांगले आहे, प्रोफाईल चांगले आहे. तर आपण याचं एन्कॅशमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे यावर काम करणं गरजेचं आहे. वीकली मॅजिक स्टोरी. बघा, तुम्हाला डिजिटल मीडिया, सोशल मीडिया वापरल्याशिवाय पर्याय नाही. एक व्हिडिओ काढा, टाकून द्या. व्हिडिओ काढा. आवाज थोडा बघा अटकतोय. आम्ही आम्ही तुम्हाला ज्यावेळी आपला प्रोग्रामचा व्हिडिओ बघा आज आम्ही ग्रुपला शेअर केला. याच्या आधी मी रोज एक व्हिडिओ टाकतो. कशासाठी? तर तो व्हिडिओ काही ना काही देऊन जातो माणसाला. लोकं बघतात. एक व्हिडिओ आता काल आम्ही शेअर केला ना, लोकांनी कमेंट नाही केल्या. परंतु त्याला व्ह्यूज आलेत 800. म्हणजे 800 लोकांनी व्हिडिओ तर पाहिला. नाही करू द्या कमेंट. म्हणजे 800 लोकांपर्यंत क्रिस्टियन काय करते, डॉक्टर प्रवीण बडे काय करतात, हे तर कळालं, की एक प्रोग्राम झाला 1 तारखेला एवढा छान. नाही करू द्या. कमेंट करत नाही बरीच माणसं. म्हणून याचा अर्थ असा नाही, की लोकं बघत नसतात. लोकांचं लक्ष असतं आपल्याकडं. म्हणून आपण डिजिटल मीडियाचा वापर करा. छोट्या-छोट्या फोटोज टाका, माहिती टाका आणि त्यानंतर हळू आपला कस्टमर, कारण ही थोडीशी स्लो प्रोसेस आहे, परंतु ही सस्टेनेबल म्हणजे कासवाची चाल आहे, परंतु भरवशाची चाल आहे. एकदा तुमचा कस्टमर बेस तयार झाला, तर 100% कायमस्वरूपीच आपला बेस तयार होईल आणि तुम्ही जेवढं फॉलोअप आणि रिलेशन ठेवता कस्टमरशी. तर आम्हाला एका ट्रेनिंगमध्ये शिकवलं होतं आमच्या कोचनी, लॉ ऑफ 250. म्हणजे तुम्ही जर त्याला तिसऱ्या दिवशी कॉल केला, की "साहेब तुम्ही औषध घेताय का?" परत तिसऱ्या दिवशी परत कॉल केला त्याला, की "तुम्ही कसं वाटतंय सर तुम्हाला? तुम्ही औषध घेताय का?" एखादा रिझल्टमध्ये पाठवला, एखादी माहिती पाठवली. त्याला जर टचमध्ये जर आपण ठेवला, तर एक कस्टमर तुम्हाला 250 नवीन कस्टमर देऊ शकतो. त्याला लॉ ऑफ 250 म्हणतात. आणि हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. एका पेशंटने मला 250, 300 पेशंट रिकमेंड केलेत. मग विचार करा तुमच्याकडे जर 100 लोकं असतील, तर एका कस्टमरची लाईफटाईम व्हॅल्यू किती असणार तुमच्याकडे?
बऱ्याच वाटतं कोणाला विकायचं, कोणाला विकायचं. तुमच्या रिलेशनवर, तुमच्या फॉलोअपवर, तुमच्या नॉलेजवर लोकांनी तुम्हाला रिकमेंड केलं पाहिजे, की फॉर एक्झाम्पल आता समोर कोण आहे? सिद्धेश्वर सर आहे. सिद्धेश्वर सरांकडे तुम्ही जा. तुमचं 100% तुम्हाला सोल्युशन भेटेल. 100%. तर ह्या पद्धतीने जोपर्यंत आपण स्वतःला तयार करणार नाही ना, स्वतःला अभ्यास करणार नाही ना, तोपर्यंत लॉ ऑफ 250 काम करणार नाही. विचार करा, तुम्ही जर तुमचे 100 कस्टमर बनवले, तर इंटू 250 तर हा एका कस्टमरचा लाईफ टाईम व्हॅल्यू किती करोडोमध्ये जाईल याचा विचार करा. प्रत्येकाला प्रश्न पडतो, की आपल्याला तुम्ही बनवा ना मिशन 500 सक्सेस स्टोरी. तुमच्या स्वतःच्या स्टोरी बनवायचं. मोठं टार्गेट पाहिजे हो आयुष्यात काहीतरी. हे असं काहीतरी मी एखादा माइलस्टोन रिसेट करेल, की कुणी आत्तापर्यंत केलेलं नाही. एवढं काम करेल मी. यासाठी तुम्हाला फेमस व्हावं लागेल. तुमच्याकडे जोपर्यंत फुटफॉल बघा कुठलाही व्यवसाय असू द्या, ट्रेडिशनल असू द्या, नेटवर्किंग असू द्या, कुठलंही हॉटेल टाकलं तरी तो व्यवसाय कधी चालतो माहिती आहे का? फुटफॉल जर तुमच्याकडे आला, तरच चालेल. आपल्या मोबाईलमध्ये आज 2-2 हजार नंबर सेव्ह आहेत. काय कामाचे ते? याला सर्कल ऑफ इन्फ्लुएन्सेस म्हणतात. म्हणजे तुमच्या प्रत्येक नंबरला तुम्ही काय करताय माहीत पाहिजे. नाम और काम. मी नेहमी सांगतो. मी जवळ अर्ध्या महाराष्ट्रात आहे ना, सगळ्यांना माहिती डॉक्टर प्रवीण बडे आयुर्वेदामध्ये पी-एच-डी आहे आणि 9,00,000 लोकांना तपासलं आणि 2.5 लाख सक्सेस स्टोरी आहे. नोबेल मिळालं, पद्मश्री मिळालं. खूप मोठं काम आहे. जिकडे जाईन तिकडे माणसं भेटतात. वेळ लागतो या गोष्टीला. परंतु आपण सुरुवात केली पाहिजे. पर्सनल ब्रँडिंग तुमचं हे खूप महत्वाचं आहे. WhatsApp कितीतरी ग्रुपला लोकांनी आपल्याला ॲड केले. सोडून द्या छोटासा रिझल्ट. कितीतरी लोकं आपलं स्टेटस बघत असतात. एक छोटंसं काहीतरी ठेवून द्या. हळू-हळू लोकं असे बनतील. म्हणून ज्याला माणसं कुठून आणायचे हा प्रश्न पडतो. यासाठी सोशल मीडिया खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही काम करणारी माणसं कोण घ्यायची? तुम्ही समजा 4 लोकांना भेटले. एक म्हणला, "साहेब ठीक आहे, खूप छान आहे. बघू आपण करू प्लॅनिंग." बरोबर. तर त्याला बीमध्ये टाकून द्या. परंतु एखादा माणूस म्हणतो, "साहेब चला, काम करायचं आपल्याला स्टार्ट कुठून करायचं? काय करायचं स्टार्ट? चला हे पैसे घ्या ₹1300 माझं 100 एस-पीनी जॉइनिंग करा. मला काम करायचंय." ही तुमची असेट. त्याला सांगायचं, "सर तुम्ही 25-30 लोकांची लिस्ट काढा. 25-30 लोकांची लिस्ट काढून आपण चला त्यातलं तुम्हाला जे वाटतंय ए कॅटेगरीमध्ये 10-20 लोकांना प्लॅन देऊ आणि त्याला शिकवायचं लॉ ऑफ एव्हरेज." कुठल्याही कंपनीत काम करत असताना 10 लोकं बघा आपण संतूर साबण सगळ्यांनी पाहिलाय. फॉर एक्झाम्पल. पण संतूर साबण आपल्याला माहिती आहे, पण आपण प्रत्येकजण वापरतो का? पण संतूरवाल्यांना माहिती आहे, कुणी ना कुणी माझ्या प्रॉडक्टसाठी बनलेलं आहे. त्याला शोधायचं काम. लॉ ऑफ एव्हरेज म्हणतात, की 10 पैकी एकच कस्टमर आपल्या प्रॉडक्टसाठी बनलाय. परंतु तो 9वा आहे का 8वा आहे का 10वा आहे आपल्याला माहीत नसतं. म्हणून शक्यतो जेवढं होईल प्रमोशन करणं, प्रॉपर प्रेझेंटेशन करणं, लोकांपर्यंत पोहोचणं इतकंच आपल्या हातामध्ये आहे आणि 50% रिपीट बिझनेस आला पाहिजे. त्यानंतर क्रॉस बिझनेस म्हणजे काय, की त्यांनी एकदा आपलं हृदयवेदा घेतलं. त्यांनी सांगितलं पाहिजे, "साहेब माझ्या आईला जरा जॉइंट पेनचा त्रास आहे. त्यांनाही काहीतरी द्या." आणि 35% रेफरल बिझनेस म्हणजे फक्त 15% बिझनेस नवीन येतो. बाकी सगळा बिझनेस आपल्या एक्झिस्टिंग कस्टमर, एक्झिस्टिंग आपला क्लायंट, एक्झिस्टिंग आपली टीमकडून आपल्याला येत असतो. अशा पद्धतीने ज्यावेळी आपण काम करू आणि त्याच वेळेस आपण एक मोठा चांगला एक फाउंडेशन आपण उभं करू शकतो. हा काय दररोज प्रत्येक वेळी नवीन जॉइनिंग, प्रत्येक वेळी नवीन माणसांना आपल्या सिस्टममध्ये आणणं असं नाहीये. आपला रिपर्चेस प्लॅन पण आपण यासाठी कशासाठी बसवला इतका छान, की बाबा प्रत्येकाच्या घरामध्ये एक सस्टेनेबल पेन्शन कशी असते पेन्शन आपल्या आयुष्यात 1,00,000 ₹2,00,000 पेन्शन कशी मिळेल यावर सगळ्यांनी काम करा. छोटं 10-15 हजार रुपये तर कुठेही कांदे बटाटे विकून मिळतात. परंतु प्रिस्टॅनमध्ये तुम्ही आला आणि 100 करोड प्लस जर आपली कंपनी जाते ट्रेडिशनल तर आपण इथं नक्कीच 1,000-2,000 करोडचं आपण इथं चांगलं प्लॅनिंग करू शकतो. क्योंकि हम प्रोडक्ट नहीं हम जिंदगियाँ लिखते हैं. हम दवा नहीं हम जिंदगियाँ लिखते हैं. एवढे रिझल्ट्स आलेत आणि एवढं मोठं जे आपल्याला आज नाव मिळालंय यामुळेच मिळालंय. तर मला असं वाटतं, की जे काही सांगायचं ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आपल्याला समजल्या असतील मी अशी अपेक्षा करतो. काही प्रश्न आपल्याला असतील तर आपण घेऊया. मी